माझं म्हणणं तारा राणींवर अन्याय कोणी केला? तारा राणी एवढी कर्तृत्ववान स्त्री महाराष्ट्राच्या इतिहासातली. तो औरंगजेब तिथे जो कबरीमध्ये गेलेला आहे, औरंगजेबाची इच्छा होती की आपण दिल्लीला जाऊन आपला मृत्यू व्हावा आणि तिथे सगळं व्हावं, कबर वगैरे. त्याला महाराष्ट्र सोडून जाता आलं नाही 27 वर्ष. शिवाजी महाराज गेले, संभाजी महाराज गेले, मग राजाराम महाराज आले, मग तारा राणी. तारा राणींचं कर्तृत्व अपार आहे. आणि मी तुम्हाला सांगीन तरुण मुलांना, तारा राणींवर ग्रंथ लिहिलेला आहे, मला वाटतं जयसिंगराव पवारांनी, तो सगळ्यांनी वाचला पाहिजे. ह्या इतक्या कर्तृत्ववान महिला महाराष्ट्रात आहेत, त्यांना आपण काही म्हणजे प्रतिष्ठा देत नाही आहोत, त्यांचं काम लोकांपर्यंत पोचवत नाही आहोत. मला असं वाटतं महाराष्ट्र कुठेतरी वाट चुकतोय असं मला वाटतं. त्याला जबाबदार राजकारण असेल, आपण सगळे असू. हल्ली बौद्धिक होत नाही. आमच्या काळात आम्ही कसे आलो याच्यामध्ये? चळवळी होत्या. मी पत्रकार झालो याचं कारण चळवळी आहेत. त्या चळवळीच्या संपर्कामध्ये आलो, कम्युनिस्टांच्या संपर्कामध्ये आलो, सोशलिस्टांच्या संपर्कामध्ये आलो, वेगवेगळ्या चळवळी बघितल्या, तिथली बौद्धिके ऐकली, मार्क्सवाद कळला, इतर लोहियावाद कळला, सर्व कळलं. आज चळवळी उरलेलं नाही आहेत. पण हे जे महाराष्ट्रातलं बौद्धिक होतं ना, ते कुठेतरी नष्ट झालं आहे. म्हणजे मी कायम म्हणतो, बुद्धिमंतांचा महाराष्ट्र हा सध्या बदमाशांचा महाराष्ट्र झाला आहे. ही शोकांतिका आहे आणि हे माझं दुःख आहे. कुठेतरी हे सगळं, आणि तुमच्यासारखी तरुण मंडळी आहेत म्हणजे, पण ती गप्प तरी बसली आहेत किंवा काहीतरी करत ना, काही करायला मागत नाही. मला असं वाटतं हे पुन्हा महाराष्ट्रातलं, याला मी महाराष्ट्र धर्म म्हणतो. जे आपण शिवाजी महाराजांबद्दल बोलतो, फुले शाहू आंबेडकरांबद्दल बोलतो, संत परंपरेबद्दल बोलतो, सर्वधर्मीय सहकार्याबद्दल बोलतो किंवा जातीतल्या देवाणघेवाणीबद्दल बोलतो, हा महाराष्ट्र धर्म आहे. माझं असं म्हणणं आहे, महाराष्ट्र धर्म आपण जागवायला पाहिजे. महाराष्ट्र धर्म जर जागवला तरच महाराष्ट्र जगेल. आणि तो समाजाने जागवला पाहिजे. सिव्हिल सोसायटी मुवमेंट, नागरिकांची चळवळ जागी झाली पाहिजे. माझा असा प्रयत्न आहे, नागरिकांची चळवळ जागी व्हावी, नागरिकांशी बोलावं. नागरिक जर रस्त्यावर आले, नागरिक जर ॲक्टिव्ह झाले तर खूप मोठा बदल घडू शकतो.